हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. मागच्या सत्रामध्ये आपण अध्याय 6 आणि ओवी क्रमांक 248 पर्यंत हा कुंडलिनी साधनाचं सुस्पष्ट वर्णन करणारं जे काही माऊलींनी आपल्याला सांगितलं त्याचं चिंतन केलं. आता आपल्याला पुढची प्रगती कुंडलिनीच्या संदर्भामध्ये माऊली कशी समजावून सांगतात ते बघायचं आहे. तत्पूर्वी ध्यान लागणे, ज्याला आपण समाधी म्हटलं जातं, व जीवनमुक्तावस्था यामध्ये काही फरक आहे का दोन्ही एकच आहे? तर या संदर्भात अगोदर आपण चिंतन करूया. जागृती कारणामुळे स्वतःच्या अस्तित्वाचा अनुभव येत असतो. झोपेत म्हणजे ज्याला सुषुप्ती अवस्थेत अस्तित्व असते पण अस्तित्वाचा अनुभव येत नसतो. समाधीत कारण नसते, अस्तित्व असते व अस्तित्वाचा अनुभव येत असतो. अशा प्रकारे समाधी ही जागृती, स्वप्न, सुषुप्ती या 3 पैकी नसलेली म्हणून चौथी, ज्याला तुर्या किंवा तुर्यगा अवस्था म्हणून संबोधली जाते. डोळे बंद ठेवून कारणाशिवाय म्हणजे वृत्ती आलंबनाशिवाय अस्तित्व म्हणजे स्वस्वरूप अर्थात आत्मा अनुभवणे ही समाधी. डोळे उघडे ठेवून वृत्तीरहित राहून म्हणजे नामरूपाशी अनात्म असलेल्या क्षेत्राशी तद्रूप न होता, तादात्म्य न पावता अस्तित्व म्हणजे आत्मा अनुभवणे ही जीवनमुक्तावस्था. समाधी डोळे बंद असताना शरीराच्या मर्यादेत सत अधिक चित अधिक आनंद अनुभवास आणून देते. जीवनमुक्तावस्थेत शरीराच्या आत बाहेर सर्वं खल्विदं ब्रह्म या ज्ञानाची सतचित आनंदाद्वारे अनुभूती डोळे उघडे असतानाही प्राप्त असते. ध्यान प्राणायामाची जोड न देता महावाक्यातील ज्ञानाची अपरोक्षानुभूती प्राप्त होऊ शकते असं जर कोणी म्हटलं तर त्याला हव्यास, इंग्रजीत ज्याला क्रेज म्हणतो आपण, ती ठरण्याची शक्यता जास्त. कशी बरं? ध्यानाभ्यास न करता जागृतीत मन स्तब्ध होण्याची शक्यता आजच्या परिस्थितीत अशक्यप्राय आहे. कारण मनामध्ये जो सतत विचार प्रवाह सुरू असतो तो थांबलेल्या अवस्थेतच आत्मानुभूती प्राप्त होते, म्हणजे थांबल्याशिवाय अनुभूती नाही. हे नेहमी लक्षात ठेवावे. विचार करणे मनुष्य जातीचे वैभव आहे, पण 80% वेळा मनात विचार येत राहतात, जे आत्मानुभूती आड येणारे दौर्बल्य आहे. हा अनावश्यक वृत्तीप्रवाह ध्यान प्राणायामामुळे क्षीण होत जातो व संपतो. डोळे उघडे ठेवून अनुभवण्याच्या तुलनेत डोळे बंद ठेवून अनुभवणे केव्हाही सोपे व साध्य करता अवघड असलेली जीवनमुक्तावस्था साध्य करता येते हे सिद्धांत म्हणून नाकारता येत नाही, हे खरे. सोपे साध्य न करता अवघड साध्य करण्याचा प्रयत्न करीत राहणे हे हव्यास म्हणजे क्रेज ठरू शकते. हे सामान्य ज्ञान, ज्याला कॉमन सेन्स आहे, विसरू नये. या ठिकाणी ओवी 291 आणि परिच्छेद आपल्याला माऊली काय सांगतात 291 ओवीमध्ये ते पाहू, म्हणजे या गोष्टीवर अधिक काय पडेल, चांगला प्रकाश पडेल. माऊली म्हणतात, पिंडे पिंडाचा ग्रासू तो हा नाथ संकेतीचा दंशू, परी दावून गेला उद्देशू श्री महाविष्णू.
यावर चिंतन करताना मनातील शब्द संपतात तेव्हा चित्त पूर्ण शुद्ध झाले असे समजावे आणि तेव्हा ज्ञानाची अपरोक्षानुभूती प्राप्त होते. सारांशाने पाहता देहाचा मनबुद्धी इंद्रियाद्वारे करणे हा स्वभाव आहे. प्रकृती हीच आहे जिचा आत्म्याशी संबंध नाही. विशेषतः मनाचे करणे थांबले, मनाचा व्यापार थांबला म्हणजेच मन संपले, मनाचा लय झाला की आत्म्याचा अनुभव येतो. आणि देहाने ध्यानाभ्यास करून हे करणे थांबवले म्हणजे देहाने देहाचा स्वभाव संपवला की स्वसंवेद्य असलेला आत्मा अनुभवासी येतो. आणि माऊलींनी हेच सांगितलेलं आहे. केलेल्या ध्यानाभ्यासासंदर्भात जरी येथे आले असले तरी विवेचन कुठल्या तरी पद्धतीने सुरू केल्याचा ध्यानाचा अस्त समाधीत आत्मानुभवात अशाच पद्धतीनं होतो हे दाखवते, हे लक्षात घ्यावे. मन निर्व्यापार होऊन स्तब्ध झाल्याशिवाय ज्ञान होऊनही त्याची अपरोक्षानुभूती येत नाही, निर्गुण साक्षात्कार होत नाही. एवढे ध्यानाभ्यासाचे महत्त्व आहे. मनातील शब्द संपतात तेव्हा चित्त पूर्ण शुद्ध झाले, अन्यथा चित्तशुद्धी सुरू आहे असे जिज्ञासू आणि मुमुक्षाने समजावे. नामस्मरणादी उपासनेद्वारा चित्तशुद्धी होते व ज्ञानाद्वारे आत्मसाक्षात्कार होतो हा सिद्धांत आहे, जो खरा असला तरी त्याचे प्रत्यक्षात उतरण्याचे प्रमाण नगण्य आहे, किंबहुना अभावानेच आहे. त्यामुळे शीघ्र आत्मानुभूती प्राप्त्यर्थ व अनुभवाच्या वाटेवर राहण्यासाठी ज्ञान म्हणजे श्रवण व वाचनाद्वारे बुद्धीचा निश्चय व इतर नामस्मरणादी उपासनेत रोजच्या प्राणायाम ध्यानाभ्यासाची जोड अवश्य द्यावी. त्यासोबत निष्काम कर्म, भक्ती, निष्ठा, प्रेम, आत्मानात्म विवेक, वैराग्य असा समन्वय साधनेही आवश्यक आहेच आहे. सारांश ओवी क्रमांक 186 ते 191 पर्यंत माऊलींनी सांगितलेला सोपा असलेला ध्यानाभ्यास प्राणायामासह रोज तासभर करीत जावे. आत्मसाक्षात्कारासाठी कुंडलिनीच्या पूर्ण विकासाची आवश्यकता नाही. येथपर्यंतचा कुंडलिनी विकास अर्थात बाल्यावस्थेतील कुंडलिनी आत्मानुभूतीसाठी अत्यंत पूरक आहे. माऊली ओवी 274 मध्ये काय सांगतात ते आपण पाहू, म्हणजे हा विषय आपल्याला अधिक चांगला कळेल. हे असो ते कुंडलिनी बाळी हृदया आतु आली, तव अनाहताची बोली चावळे ते. माऊली म्हणतात की पूर्ण विकसित झालेल्या कुंडलिनीचे वर्णन सांगितले आत्तापर्यंत. वर दिलेल्या साधनेद्वारे कुंडलिनी पूर्ण विकसित झालेली नाही, म्हणजे बाल्यावस्थेत असणारी आहे. अशी ती कुंडलिनी जेव्हा हृदयात येते तेव्हा अनाहत शब्दाने बोलू लागते. आणि अशा पद्धतीनं कुंडलिनी पूर्ण विकसित झालेल्या योग्यांचे, आता पुढे पूर्ण कुंडलिनी विकसित झालेल्या योगांचे माऊलींनी आपल्याला जे दर्शन घडवलेले आहे ते ओवी क्रमांक 249 ते 270 मध्ये. माऊली आपल्याला काय सांगतात ते आता पाहू. पूर्ण विकसित झालेल्या कुंडलिनीचे दर्शन माऊलींनी आपल्याला या दरम्यान 249 ते 270 घडविलेले आहे. ओनवे होऊन कुंडलिनीच्या तेजावर मुक्ताबाईंनी मांडे भाजू देणाऱ्या योगीराज माऊलींच्याच कुंडलिनीचे हे दर्शन आहे व ते प्रत्यक्ष योगीराज माऊलींचेच दर्शन आहे. ही भावना मनात आणून निष्ठेने तसेच प्रेम भक्तिरस प्रवाहित करून वाचावे, ऐकावे. ज्या निश्चंकतेने भगवंताचे 11व्या अध्यायातील विश्वरूप दर्शन आपण सर्वजण पाहतो, तसे भगवंत स्वरूप माऊलींचे
पूर्ण विकसित कुंडलिनीचे दर्शन ग्रहण करावे. आता आपल्याला माऊली पूर्ण विकसित कुंडलिनीचे दर्शन घडवीत आहेत. तातलिये मुसे मेन निघोनी जाय जैसे, मग कोंदली राहे रसे ओतलेनी. 249. तापलेल्या मुशीतील मेन निघून जाऊन ती मूस ज्याप्रमाणे नुसते ओतलेल्या रसानेच भरलेली राहते, तैसे पिंडाचे नियाकारे ते कळाची का अवतरे, वरी त्वचेचे निपदरे पांघुरली असे. त्याप्रमाणे शरीराच्या आकाराने जणू काही त्वचेचा पापुद्रा पांघरलेले मूर्तिमंत तेजस प्रगट झालेले असते. त्वचेच्या आत न मावणारे तेज त्वचेला तेजपुंज करते व सोंडून वाहते. कुंडलिनी पूर्ण विकसित झालेल्या योगाचे हे रूप माऊली पुढे विविध दृष्टांताद्वारे स्पष्ट करतात. जैसी आभाळाची बुंथी करुणी राहे गबसती, मग फिटली या दीप्ती धरोनी ये. सूर्यावर ढगांचे आवरण आले असता त्याचे तेज झाकलेले असते, पण ढगांचे ते आवरण म्हणजे बुरखा निघून गेल्यावर मग सूर्य आपल्या दीप्तीसह प्रकाशित होतो. म्हणजे सूर्यास आपले ते तेज आवरून धरता येत नाही. तैसा आहाच वरी कोरडा त्वचेचा असे पातोडा, तो झडोनी जाय कोंडा जैसा होय. वरवर असणारा कातड्याचा कोरडा म्हणजे पापुद्रा कोंड्यासारखा जडून जातो. मग काश्मीरीचे स्वयंभ का रत्न बीजा निघाले कोंभ, अवयव कांतीची भांब तैसी दिसे. आणि जणू काही मूर्तिमंत स्फटिकच अथवा रत्नरूप बीजास निघालेले अंकुरच की काय अशी अवयवांच्या कांतीची शोभा दिसते. ना तरी संध्या रागीचे रंग काढुनी वडिले ते अंग, की अंतरज्योतीचे लिंग निर्वाहिले. अथवा संध्याकाळच्या आकाशरंगाचे रंग काढून बनविलेली मूर्ती किंवा प्रत्यक्ष आत्मज्योतीचे शिवलिंगच उजळलेले आहे की काय. कुंकुमाचे भरीव सिद्धरसाचे मोतीव, मज पाहता सावेव शांतीची ते. तो योगी पाहताना मला असे वाटते की तो केशरापासून बनलेला आकार किंवा आत्मरस म्हणजे अमृत शरीराच्या आकाराच्या उशीत ओतून घट्ट झालेला आकार, किंवा मला वाटते मोक्षरूप शांतीच योगाच्या शरीराचे अवयव झाली आहे. ते आनंद चित्रीचे लेप ना तरी महासुखाचे रूप, की संतोष तरुचे रोप थावले जैसे. ते योग्याचे शरीर आनंदरूपी चित्रातला रंग अथवा परब्रह्मसुखाची प्रत्यक्ष मूर्तीच किंवा संतोषरूप झाडाचे जसे काही विस्तारलेले रूपच आहे. तो कनक चंपकाचा कळा की अमृताचा पुतळा, नानासा सिन्नला मळा कोवळीकेचा. तो योगी म्हणजे सोन चाफ्याची मोठी कळी अथवा अमृताचा पुतळा किंवा कोमलपणाचा भर असलेला मळा. हो का जे शारदीयेचे निओले चंद्रबिंब पालेले, का तेजची मूर्त बैसले आसनावरी. किंवा शरद ऋतूच्या ओलाव्याने टवटवीत झालेले चंद्रबिंब अथवा आसनावर बसलेले मूर्तिमंत तेजस की काय. तैसे शरीर होय जे वेळी कुंडलिनी चंद्र पिये, मग देहाकृती बिहे कृतांतुगा. ज्यावेळी कुंडलिनी चंद्रामृत पिते त्यावेळी योगाचे शरीर असे तेजस्वी होते. मग त्या देहाच्या आकाराला पाहून यम भीतो. अशा योग्याला जेव्हा मारावे अशी भीती यमाला पडते. कशामुळे तर ते पुढील ओवीत सांगतात. वार्धक्य तरी बहुडे तारुण्याची गाठी विघडे, लोपली उघडे बाळदशा.
कारण कुंडलिनी पूर्ण विकसित झालेल्या योगाचे म्हातारपण मागे फिरते आणि तारुण्याची गाठ सैल होते आणि गेलेली बाळदशा म्हणजे लहान मुलासारखेपणा परत येते. बाळदशा कशाला म्हणायचं? वर्तमानात हसत खेळत समग्रतेने राहणे, रमणे, भूत भविष्यात न जाणे, मनाविरुद्ध झालेले चटकन विसरणे, आई वडिलांच्या वर विसंबने, आप परभेद नसणे, असा जो लहान मुलाचा आनंदी असण्याचा, भावूक असण्याचा आणि मुख्य म्हणजे दांभिक नसण्याचा जो स्वभाव असतो तो योग्याचा होतो. राग चटकन येणे, तोडणे, फेकणे हा व्रात्यपणाचा भाग नसतो. बाल्यावस्थेमध्ये बाळदशा हा शब्द समर्पक वाटतो. सिद्ध समाधी योग शिकविणारे एक ज्येष्ठ गुरु होते. ते म्हणायचे, त्यांचा चेहरा दिसण्याबाबतीत सुद्धा वयाने कमी कमी होत आहे. किमान पक्षी चेहऱ्यावरील वय वाढण्याचा वेग नगण्य होतो. यासाठी व स्वभावातील बदल घडून येण्यासाठी कुंडलिनी विकास सुरू होणे पुरेसे आहे. आता चेहऱ्यावरील भाव कोमल पण कर्तृत्व अचाट अफाट हे कसं होतं? तर लहान मुले मुली सारखी दिसतात, आवाजही सारखा. मुलांना मुलीचे कपडे घातले की मुले मुलीसारखीच दिसतात. योग्यांच्या चेहऱ्यावर वास्तव पुरुषीपण कठोरपण नसते. त्यामुळे चेहरा थोडासा स्त्रियासारखा, अर्थात आवाज प्रेमळ, स्वभाव भावूक, चेहऱ्यावर आर्जव, मार्दव व कोमलता दिसते. नेहमीचे उदाहरण श्री श्री रविशंकर गुरुजी. त्यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग संप्रदायाचा विस्तार आज जगभर 100हून अधिक देशात झालेला आहे व लक्षावधी साधक त्यांच्या सुदर्शन क्रिया आधारित समाधी अभ्यासाचा लाभ घेत आहेत. दुसरे उदाहरण विवेकानंदांचे. त्यांचा चेहरा व कर्तृत्व आठवून पहा. अशा वयाने लहान व चेहऱ्याने स्त्रीसारखे कोमल दिसणाऱ्या सिद्धयोगी पुरुषांच्या पुरुषार्थाबद्दल व्यर्थ शंका नको म्हणून माऊली पुढील ओवीत सांगतात. माऊली म्हणतात, वयसा तरी तुले वरी, एरवी बळाचा बळार्थू करी, धैर्याची थोरी निरुपम. वय तर त्यांचे एवढेच आहे, परंतु जेवढे पराक्रम बलवान पुरुष करू शकतो तेवढे हा करतो आणि त्याच्या धैर्याची थोरवी तर अजोडच असते. ईश्वर जसा समष्टी स्तरावर लीलया अचाट अफाट कर्तृत्वाची उभारणी करतो, तसेच सिद्ध पुरुषांचे त्यांच्या संपर्कातील क्षेत्रापुरते असते. खेड्यातील लोकसुद्धा आज जेथे 3-4 किलोमीटर अंतरावरील बाजूच्या गावात जाण्यासाठी लागणारे अर्धा पाऊण तासाचे पायी चालणे टाळतात आणि 1-2 तास वाहनाची वाट पाहतात. अशा आजच्या काळात 10 लाख लोक दरवर्षी आळंदी ते पंढरपूर सुमारे 300 किलोमीटर अंतर पायी चालतात. माऊलीच असा पराक्रम करू शकतात, तोही समाध्योत्तर 700 वर्षांनी. कणकद्रुमाच्या पालवी, रत्नकळिका नित्य नवी, नखे तैसी बरवी नवी निघती. सोन्याच्या झाडाला पालवी फुटून रत्नासारख्या नित्य नूतन कळ्या याव्यात, तशी नवी नखे त्या सिद्धावस्थेला प्राप्त झालेल्या योग्यास येतात. दातही आन होती परी अपाडे साने जती, जैसी दुबाही बैसे पांती हिरे यांची. दातही नवे म्हणजे दुसरे येतात, पण ते फार लहान असतात व ते असे दिसतात की जणू काही दुतर्फा हिऱ्यांची पंगत बसली आहे. मानिकुलियांची या कनिया, सावियाची अनुमानिया, तैसिया सर्वांगी उधवती अनिया रोमांचिया. ज्याप्रमाणे मणिकाचे कण आणि ते सहजच अनुएवढाले असावेत, त्याप्रमाणे सर्वांगावर रोमांची अग्रे सहजच वर येतात. कर चरण तळे
जैसी कारातोत्पले पाखाडी व होती डोळे काय सांगो. तळहात व तळपाय हे लाल कमळाप्रमाणे असतात आणि अंतःकरणाचा आरसा असलेले डोळे किती स्वच्छ म्हणजे निर्व्याज निष्पाप होतात ते काय सांगू. स्वभाव चेहरा लहान मुलासारखा, त्यामुळे डोळेही त्या अनुरूप. दांभिक क्रोधी दुटप्पी आतून एक बाहेरून वेगळे. स्वार्थी व्यक्तीच्या डोळ्यातील नैसर्गिक रेखीविता संपलेली असते. त्यांचा सहवास त्यांच्या डोळ्याशी डोळा देणे नकोसे वाटते. डोळ्यातील हे सर्व दोष जाऊन डोळे स्वच्छ झालेले असतात. नैसर्गिक रेखीविता आकर्षित करीत असते, हा त्याचा भावार्थ. निडराचे निकोन दाटे मोतीये नावरती संपुटे मग शिवनी जैसी उतटे शुक्ती पल्लवांची. शिंपलीमध्ये मोती मोठा होत जाऊन जेव्हा परिपूर्ण दशेला येतो तेव्हा शिंपीच्या गर्भात मावत नाही, म्हणून शिंपेच्या 2 शकलांचा सांधा ज्याप्रमाणे उकलतो तैशी पातियाची एक वडी न समाये दिठी जाकळोनी निघो पाहे आदिलीची परी होये गगना कवळी ती. त्याप्रमाणे दृष्टी 2 पापण्यांच्या मिठीत म्हणजे मर्यादेत न मावता त्या पात्यांना व्यापून बाहेर निघू पाहते. दृष्टी पूर्वीचीच असते, परंतु ती सगळ्या आकाशाला व्यापणारी होते. सामान्य व्यक्तीची दृष्टी भेद पाहणारी, केंद्रित असलेली जी फोकस्ड असते. जीवनमुक्तांची दृष्टी भेद न पाहणारी डिफोकस्ड असते. दृष्टी केंद्रित करून दूरवरील दृश्य पाहताना डोळा जास्त उघडण्याकडे सामान्यतः कल असतो. सिद्धांची दृष्टी भेदरहित व व्यापक असल्यामुळे पापण्या अनावश्यक उघडल्या जात नाहीत. आपोआप थोडीशी शांभवी मुद्रा. या शांभवी मुद्रेचं वर्णन माऊलींनी ओवी क्रमांक 273 मध्ये केली, जी आपण थोड्या वेळापूर्वी वाचली होती. जे शून्यलिंगाची पिंडी ते परमात्मया शिवाची करंडी जे प्रणवाची उघडी जन्मभूमी. आईके देह होय सोनियाचे परी लाघवये वायूचे जे आप आणि पृथ्वीचे अंशु नाही. अर्जुना, त्याचा देह सोन्यासारखा कांतीचा होतो, परंतु त्याला वायूसारखा हलकेपणा येतो. देह वायूचा हलकेपणा घेतो, ज्या वायूत पृथ्वी आणि पाणी यांचे अंश नसतात. मग समुद्रा पैली कडील देखे स्वर्गीचा आलचू आईके मनोगत ओळखे मुंगियेचे. मग तो समुद्राच्या पलीकडे पाहतो, स्वर्गातील विचार ऐकतो आणि मुंगीच्या मनातील भाव ओळखतो. आणि या ठिकाणी कुंडलिनी दर्शन समाप्त करतात माऊली. आणि रचना अशी आहे. पवनाचा वारिका वळघे चाले तरी उदकी पाऊल न लगे येणे येणे प्रसंगे येती बहुता सिद्धी. वायुरूप घोड्यावर स्वार होतो व पाण्यावर चालला तरी पाण्याला पाय लागत नाही. अशा अनेक सिद्धी त्याला प्रसंगानुसार प्राप्त होतात. वरील कुंडलिनी दर्शन म्हणजे प्रत्यक्ष माऊलीचे दर्शन. त्यांचे वरील लक्षणासह स्मरण करावे. ओवी 261 मी पुन्हा वाचतो. माऊलींची वयसा तरी ए तुले वरी एरवी बळाचा बळार्थू करी धैर्याची थोरी निरूपम. वय तर त्यांचे एवढेसे, परंतु जेवढे पराक्रम बलवान पुरुष करू शकतो तेवढे हा करतो. आणि त्याच्या धैर्याची थोरवी तर अजोडच असते. आणि माऊलींनी जर 100 वर्षे जगावयाचे ठरवले असते तर संजीवन समाधी घेताना ते ज्या वयाचे व जसे दिसत होते तसेच ते अखेरपर्यंत दिसत राहिले असते. यात लेखकास मुळीच अतिशयोक्ती वाटत नाही व किंचितही शंका नाही. याच भावनेने माझी माऊली हा शब्द
मनात येऊ द्या आणि माऊलीप्रती प्रेम भक्तिरसाचा सत्रोद्रेक साधा आणि ध्यान करा. तत्पूर्वी आपण या सत्राला निरोप देऊ. त्यानंतर आपण माऊलीच्या स्मरण करून ध्यानामध्ये जाऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. माऊलीचं जे रूप आपण आत्ता वर्णन करून ऐकलं, तर त्या रूपाला डोळ्यामध्ये मनामध्ये ते रूप साठवा आणि पंचाक्षरी सिद्ध मंत्र तो आता आम्ही त्याचा उच्चार करतो. माझ्या वाणीला विराम देतो आणि आपण उभय वक्ता आणि श्रोता ध्यान करूया. फक्त आणि फक्त 20 मिनिटाचं. माझी माऊली.